सूर्य उगवला गगनी, जीव माझा चक्रपाणी. आई जीव घाल आई, मला लई घाई. हरी माझा बाळ डुई जावळ, सांगा तरी बाई. बर का, हरी माझा बाळ डुई जावळ, सांगा तरी बाई. किसना माझा देखिला का नाही. हातामधी खारीक, किसना माझा बारीक, सांगा तरी बाई. हातामधी खारीक, किसना माझा बारीक, सांगा तरी बाई. किसना माझा देखिला का नाही. हातामधी आंगड, खांद्यावरी घोंगड, सांगा तरी बाई. हातामधी आंगड, खांद्यावरी घोंगड, सांगा तरी बाई. किसना माझा देखिला का नाही. माझे जीवन हे तुझा विठ्ठला, हृदयी चिंता कसली विठ्ठला. काय करतो रे? काय नाही, नुसते खेळ. आई आपल्या घरी लाईट केव्हा येईल ग? अरे ती कसली लाईट मोत्राची, कवा बी येतीन कवा बी जाती. पण ही कशी आपली लग्नाची आहे, म्हणजे आपल्या हक्काची. हे बघ बाळा, तू शिकून मोठा झालास ना, का मग तूच घेऊन ये लाईट. ती येईल तर येईल, पण आता काय करू? आता नीट दिसत पण नाही या दिव्याखाली. अरे कितीतरी माणसं रस्त्याच्या लाईटीखाली अभ्यास करून मोठी झाली. तू पण खूप भूकशी का? मग आण लाईट आपल्यासाठी, हा का नाही? हा, अभ्यास करा. भात टाकलाय मी. बाळू चल जेवायला. झाला का अभ्यास? आलो आलो. हे काय आई, 2-3 दिवस झाले नुसता भातच बनवतेस. परवा दिवशी होईल म्हातारीची पेन्शन, मग भरू बाजार. परवा पेन्शन आहे? मग मज्जा, बैलगाडीने तालुक्याला जायचं. आई माझी सकाळी तुटली, ती पण नीट करू. करू करू. जेव बघू तू आधी. अगं आई तू पण जेव ना. आधी म्हातारीला वाढते, मग मी घेते. तू जेव बघू. आत्याबाई उठता का? या दमाना. सरळ बसा. भरवू कमी? ना ग बाई, राहू दे, खाईन मी. तू घेता? जातो तुझ्या कामाला. घ्या.
बसा सगळे. आम्हाला सगळे समजते. कोण बोललं? कोण बोललं? कोण बोलला आत्ता? गुरुजी हा बोलला. मी नाही बोललो गुरुजी, मी नाही. पक्या इकडे ये. इकडे ये. अंगठे धरून उभा राहा. बिलकुल वर बघायचं नाही, कळलं? आणि मुलांनो, सोमवारपासून आता आपली परीक्षा सुरू होणार आहे. अभ्यास झालाय ना? हो गुरुजी. तू कशाला वर बघतोयस? खाली बघ. परत वर बघायचं नाही. सगळ्यांनी आठवणीने पेपराला येताना पॅड, कंपास बॉक्स न चुकता आणायचंय. आणि तू ग, कंपास बॉक्स मध्ये वस्तू पाहिजेत, साहित्य पाहिजे. दुसऱ्याच्या वस्तू घेण्यात आपला सगळा वेळ जातो, कळतंय? हो. ए माझी कंपास घ्यायची नाही. ए आता मी पण घेणार आहे नवा कंपास आणि पॅड. बस गप्प. तर मुलांनो, आता सोमवारपासून आपली परीक्षा सुरू होतीये, तर आपण थोडीशी गणिताची उजळणी करूया. हे बघा, शैलेशने चंदू सावकाराकडून 1000 रुपये 1 वर्षासाठी दरमहा दर शेकडा जर 10% दराने कर्ज घेतले तर 1 वर्षानंतर मुद्दल आई आणि जीव व्याज. घाल आई, मला लई घाई. हरी माझा बाळ डुई जावळ, सांगा कुणी बाई. किसना माझा देखिला कान्हाई. हातामधी खारीक, किसना माझा बारीक, सांगा कुणी बाई. किसना माझा देखिला कान्हाई. लईच गाणी हातामध्ये- येतात बाई तुला. माझ्या आईला लई गाणी यायची ना, होय का? म्हणून मला येतात. अगं गौरी गणपतीला सोडायची नाही तिला, हा. तरी पण लपून मला चुकवून जायची बघ ती. हा, तुमचा डोळा लागला की मामंजीच मला जाऊ द्यायचे. त्यांचा अगदी बापावानी आधार होता तवा मला. तवाच नाही काय, जाताना बी पेन्शनचा आधार देऊन गेलेत की. नाही तर त्यांचा पोर पैसा होता तेव्हा दारू पिऊन पिऊन मिळाला आणि ह्यांना सोडलाच वाऱ्यावर. अगं जाऊ दे, झालं ते झालं. बराबर आहे, त्याला बोललं की ह्या त्याचीच कड घेत्यात. लई गुन्ह्याचं पोर होतं ना. अगं तसं नवं, पर त्याचा बाप पेन्शन तर ठेवून गेलाय नवं. मग पेन्शन कवर मिळल, जवर ही म्हातारी आहे तवरच ना. अहो जाऊ द्या ना काकू, कशाला त्यांना बोलायला लावता, उगीच त्रास होतो. आई हा, गुरुजींना मला पॅड आणि कंपास आणायला सांगितलंय. असं का? हा. उद्या तेवढं लीला वहिनींच्या अतुलला घेऊन बँकवाल्या तुकारामला घेऊन ये. हो मग येतील पेन्शनचे पैसे. हो. मी खेळ जाऊ. चल. बाळू, हा. तुझ्या आजीमुळं महिन्याचं एक काम वाढलंय माझं. तुझ्या बापांनी तर दारू पिऊन दिवस घालवलं. बाळू, आता तूचा आधार आहे बघ सगळ्यांचा. हो. आयो, तुला माहिती आहे काल ती मनीषा काय म्हणत होती त्याबद्दल? अगं त्या आतल्याच तुझं चालू आहे असं म्हणत होती. खरं आहे? तो बघ तो बैलाला. ए समोर बघ, समोर बघ आणि चल. मी देतो. धर. आता आजी अशी पडू नये म्हणून अंगठा घेऊन गेलेलं चालतं, नाहीतर बाकीच्या म्हाताऱ्यांना बँकेत चालतच यावं लागतं. हा, अव बरी होते तेव्हा चालतच जायची की. आता तुम्ही बोलला का बरं? आता आपली ओळख आहे म्हणून मॅनेजर घेतो चालवून. आता एवढ्या पेन्शनी झाल्या, कधी म्हटलं का तुकारामला द्यावं काही चहा पाणी? आपण तुम्ही जेव्हा कवा येतात तेव्हा करते की मी चहा. ठेवू का परत? हो, तसा चहा नाही हो. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं. बसा तुम्ही, आलोच मी. बरं.
बसतो का? नाही ठीक आहे. आले. झालं? हे पासबुक हा. आणि हे पैसे. येतो. हा, हा. खा ग खा खा. आईची तब्येत लईच खराब झाली ना वहिनी. आता एवढ्या आजारपणात माणसाला जायला पण पाहिजे ना जेवण. वहिनी वाने कोण का भरले गहू? आमच्याकडचेच घ्यायचे होते ना. तुमच्या परीस वाण्याचे गहू स्वस्त पडतात आम्हाला. ते पडणारच स्वस्त, पण त्यांच्या परीस आमचं गहू चांगले आहेत ना. अहो चांगल्या वाईटाचं कसलं घेऊन बसला. महिन्याच्या शेवटाला निस्ता भात खावा लागतोय आम्हाला. आता पेन्शनचे आलेत 800, पण 500 तर बाजारलाच गेले ना. औषधं पण आहेत. एकतर शेतीची काय कामं बी मिळेना झालीत. बाळू ए बाळू काय? तुझ्या काय आजी? आत्याचं नेहमीचं जा बाळा. लेकीला पैसे दे म्हणत असत्यान. राहू दे, ह्या महिन्यात तुझी तारांबळ असन तर नको देऊ. नाही नाही नको. बाळू जा, तांदळाच्या डब्यात 100ची नोट ठेवली आहे, दे जा आत्याला. परत म्हणायला नको दिले नाही म्हणून. घे खा खा गाई खा. किती खराब झाली तब्येत. खा खा अजून एक. ओ वंस, काय? नका ना भरवू तिला. का? पचत नाही. आता पचत नाही म्हणून खायलाच नाही द्यायचं का? तसं कुठं म्हणलं मी. अन मग पण तिलाच त्रास होतोय. ये खा. तूही खा के. नको. अरे खा खा. फुटली पाठी फुटली, आई मला बघायला मारलं. कसं काय बापाचं खाल, एक दाना कच्चा. अरे 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 खूप खुश दिसतोस आज. आज आमची परीक्षा संपली, आता मज्जाच मज्जा. मग काय कसा गेला पेपर? एकदम भारी. आता पास नापासचा निकाल आला की नाही, मी पण येणार तुझ्यासोबत हायस्कूलला. अरे पण हायस्कूल लय लांब आहे. तू तर चालत येणार. आणि तुझ्याकडे सायकल तरी कुठे आहे हायस्कूलला यायला? हे तू शिकवणार सायकल? नाही बाबा, माझ्या बाबांनी बघितलं ना तर मारतील मला. तुझे बाबा इथं कुठे बघणार आहे तुम्हाला? फक्त त्या झाडापर्यंत. पण त्या झाडापर्यंतच हा? हो. हे बघ. अरे हळू 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 चालव. नाही म्हणू नका. 100 रुपये तरी द्या. अरे पण एवढं पैसे फेडणार कसं? वर 10 रुपये परत महिन्याला याच. नाही जमलं तर मी तुमच्या घरची कामं करीन. जाऊ दे रे, कुठं पळून का जाते ती? दे तिला. आता तात्या म्हणतात म्हणून देतो, पण येळच्या वेळी पैसे आणून दे परत. लय उपकार झाले बघा मालक. सावकार, एक काम होतं बघा तुमच्याकडे. हां काय? काही नाही, 5 रुपयाची नड होती. अहो 1 रुपये 2 रुपये असं करत करत तात्यांकडून तुम्ही किती वेळा पैसे नेले, पण परत तरी आणून दिले का कधी? अरे असू दे रे, गावचा मामा येतो, बबन मामा येतो. हां हां. या. आणि हे बघ, आई परीक्षा झाली. विमलच्या कामाचे पैसे देखील दे. नाही तात्या, उद्या दिलं तर काय नाही. उद्या काय नाही, आज काय. दे रे, पैसे दे. ठीक आहे. हां. आणि हे बघ, सुनबाईला सांग चहा ठेव, बबन मामा आलाय. बर बर. अगदी माझ्या मनातलं बोललास बघा. मी आता तेच सांगणार होतो तुम्हाला. डिशम 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 डिशम.
आई आपले आजोबा सैनिक होते ना? हा. मग त्यांच्याकडे मोठी बंदूक असेल, खूप सैनिक मारले असतील त्यांनी. अरे तुझा आजा सैन्यात होता, पण बंदुकीतनं गोळ्या नाही झाडायचा. मग अरे ते मिलिटरी डेपोत होते मजूर म्हणून, सामानाची ने आण नाही का करत. शी बाबा, मला वाटलं शत्रूंसोबत लढाई करायची. डिशुम 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 डिशुम. आई मला पण मिलिटरीत जाता आहे ना, मी पण खूप सैनिक मारणार. डिशुम डिशुम. मार, पण त्याकरता लय अभ्यास करावा लागतो. मग करतो की. डिशुम 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 डिशुम. हाय आई ग. झोप रे. अगं आई 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 ग. आता गाव असं करायला लागला आत्याबाई. अंग किती तापलंय तुमचं. हो ए बाळू, असं कर. बाळू, ए बाळा, उठतो का? ए जा, काकूला लीला वहिनीला बोलवून आण. आजीला ताप आला म्हणा. जा जा. पाणी देऊ का तुम्हाला? आले. आत्या काय झालं ग? अहो बघा ना काकू, केवढा ताप आलाय. लई ताप चढलाय ग. तू असं करी मला थंड पाणी घेऊन ये ना जरा. हा मिठाचं. आणते आणते. काय झालंय ग? अगं लई लई ताप चढलाय ग म्हातारीला. अगं बाई. लीला, तू आज तुला सांग गाडी झोपायला. घेऊन जाऊ दवाखान्यात आताच. होय आता रात्रीचं? होय आव, आतुल झोपलाय आणि एवढ्या रातच्याला कुठं दवाखाने उघडे असतात. आता तशा पट्ट्या ठेवून पाहूयात ना. सकाळ जरा जास्त झालं तर नेऊ मग. बर. आजी मी ठेव. आणलं नाही, ठेवते मी. थांब. तूट. ठेव. सुकायला लागली पट्टी. अगं बाई, लईच ताप आलाय का काय? थांबू का काय आम्ही? तसं नाही, सांगन मी. हे बघ हिमल, रातच्याला काय वाटलं ना तर आवाज दे. वय वय. आम्ही हाव इथंच. येऊ आम्ही. हा बर चला आता. चला. काय नाही काय नाही. जा तू झोप जा. नको, थांबतो मी. तू लहान आहेस ना बाळा, जा. हा पेस्ट टाकू का तुम्हाला? हा अगं आता काय, मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही. असं कशाला म्हणताय? हे बघ, आता एकच शेवटचं सांगते तुला. काय बी कर, पण माझ्या बाळूला शिकव ग. त्याला मोठा माणूस बनव, मोठा माणूस बनव ग. शिकवण हो शिकवण, पण तुम्ही भलत असाल तर काय बोल नका बरं. सकाळ पोतर धीर धरा, आपण जाऊ ना दवाखान्याला. हा नाही ग बाई, आता मला काय वाटत नाही मी जगून. आता फक्त जीव मोठी धरून ठेवलाय तो तुमच्यासाठी.
मला पेन्शन मिळावी म्हणून. तुम्ही बोलू नका बरं. किती त्रास व्हायला. परमेश्वरा, लवकर नको बाबा नेऊ म्हातारीला. तिच्या पेन्शनवर तर घर चाललंय आमचं. अजून माझ्या पोराचं शिक्षण व्हायचंय. लागल आतून बघा. पुढे जा. हा हा दमान दमन दमन. सांभाळून सांभाळून रे बाबा. ए सांभाळून सांभाळ सांभाळ सांभाळ. हळू हळू. अहो थांबा. पाय तू पुढे जा. आरामात. त्यांना पायाला दुखलं. आरामात आजी, आरामात. तू पुढे जा. काय नाही होणार आजी, चल. सावकाश सावकाश. हळू. हा बाळू आजीला घाले. हे पांघरून घाल. मी जाऊ का आता वर? जा जा जा. पिशवी दे माझ्या. सावकाश रे बाबा. हर चल चल. श्वास घ्या जोरात. ही काही औषधं लिहून दिलेत मी. ही वेळच्या वेळेस घ्या. आणि हो, पेशंटला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तसं काय काळजीचं नाही ना? ॲक्च्युली कसं आहे, आता यांचं वय पण झालंय. आपल्याला जमेल तेवढं करायचं. आजी काळजी घ्या. चला काका. बस 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 बस. ओ चला चला घ्या उतरून. उतरूया. थांब बाबा. आजी आजी चला. चला चला. नको. नाही नाही एवढं घ्या. नको. दवाखान्यात सांगितलंय. मला वाटलं अक्का आता काही जगत नाही, जाती वाटतं पेन्शन पुढं, पण नाही. अरे जिभेला काही हाड तुझ्या. अगं खरं बोलतोय मी. तो आपला डामाल्याचा म्हातारा असाच ना, पेन्शन यायची होती, गेला ना मरून पेन्शन बुडवून. अरे किती बोलतोस र. अरे त्वाण खापराचा असतं तर कवाच पटून गेलं असतं. जाऊ द्या ना काकू, तुम्हाला माहिती आहे ना मामांचा स्वभाव. आता बरं वाटतंय का? तिला काय बी झालेलं नाही. माझी अक्का आहे ती, 100 वर्ष जगणार आहे बघ. अरे बाबा बाबा 100 वर्ष. हा मग नगर नगर. बघा कशी बोलतीये धडा धडा. हिमल आता होऊ दे ना चायचा बेत. ते बघा तरीच वाटलं मला अजून चहाचा विषय कसा नाही निघाला. आणि तो अक्का बिक्काला बघायला आला नव्हतास. चहाची तल्लफ आली असेल म्हणून शानाला. अगं खरंच अक्काला बघायला आलो. अक्का येतो का नाही मध्ये बाबा. उगाच असा भोळ्या माणसाला आळ घेऊन. लई भोळा सामना तू. हा मग आई तुला लवकर बोलवलंय सावकारांच्या घरी मदतीसाठी. रम्याच्या आजोबाचा वाढदिवस आहे म्हणून. अगं बाई आज तात्यांची 75 आहे. असं कशी विसर. हे ते म्हणून सांग. जाऊन येऊ का? जा जा जा. अरे मग तू का इकडं जा की तिकडं. काहीतरी वाढ खायला मिळेल ना.
आलेल्या सर्व पाहुण्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाहीये. मामा जा पंक्ती बसल्या असतील, लाडू संपतील नाही तर. ए टिप्पाडवर बुंदी पाडली आहे, एवढ्या लवकर संपते वय. पण काय रे, किती खर्च केला असेल सावकाराने? मामा काय करायचं आपल्याला, मिळते ना गोडधोड खायला. केला असेल 10-15 हजार. इथून जरा नीट दिसत नाही ना, थोडं मागे होतं. थोडस. हो बाबा, तुम्ही काय पिक्चर बघताय, वा ना बाजूला. तो बघ कुठं आला. त्याची बाकी शितू आहे. इथून कसं मस्त दिसत. ए कबूतर, काय जा चिठ्ठी दे. हे अतुल दादाने दिलाय. धर की. काय काय मंगी मंगी. अहो जाऊ द्या ना. आओ जाऊ द्या काय, पोरीच्या कापडात मिळाली सकाळी कापडा धुताना. माझं पोरग चिट्टी बिट्टी काय नाही लिहणार. लिहिला बाई, खोटं बोलू नको हं, सांगून ठेवते अहो, तुला. कशाला भांडायला, त्याला विचारू. ए अतुल, तू लिहिली का चिठ्ठी? तो तर नाही म्हणायला. मग तू सांग बाई, काय झालं ते, खरं खरं सांग बघू. अगं बोल की. तुला काय झालं रडायला? काय ते खरं खरं सांग, मी काय तुला रागवणार नाही. अतुल दादाने म्हणला होता मंगेला चिठ्ठी दे म्हणून. बाबा बरं, बघा. माझ्या पोरानं चिठ्ठी दिली, तुझ्या पोरीनं कशाला घ्यायची? आता जाऊ द्या ना, पोरांची वय तर बघा, जरा समजून तर घ्या ना. पण मी म्हणते विमलताई, आओ पोरीशी जात आहे. हा बरं दिसतं काय सगळं, सांगा बघू. अगं हौसा, नाजूक गोष्ट आहे, बोबाटा करू नका. आओ कसली काय नाजूक गोष्ट आहे? आओ पोरीशी जात आहे माझ्या. हा गावात बोबाटा झालेला चांगला दिसतो वय. हा तुझ्या आतल्याला कळायला पाहिजे. काकूंचं तरी ऐक हौसा. ठीक आहे काकू, आता तुमच्या वयाचा मान ठेवून मी जाते मंगीला घेऊन. बघ लीला बाई, पुढे पुन्हा तुझ्या आतल्याने असं काही केलं तर हात पाय मोडून दिल्याशिवाय राहणार नाही. अगं कशाला वरडतीस हौसा? चल गे, तुला बघतेच आता. वहिनी, आता मला सांगा का तुला? चल घरी, बघतेच तुझ्याकडे. चल लवकर, चल. तू कशाला खोटं बोलला रे? उगाच आपण काम सोडू ना. नाही तर काय उद्योग नाही का काय? एकाला विचारावं, तुम्हाला बोलला का नाही रे? बडो पहिल्यांदा हे लहान असं दिसतंय, किती मध्ये मध्ये करतोय सगळ्यांच्या. नाही हो काकू, आता वय लहान आहेत ना त्यांची, जाऊ दे. काय बाबा, बरं आहे ना? गोळ्या घेताय का वेळेवर? ए डॉक्टर आले, पळा. आता काय रे, दार कशाला लावतो? आई डॉक्टर आले, ते इंजेक्शन टोचवतील. अरे पण तुला काय बरं नाही का? तुला कशाला टोचवतील? मागच्या खेपेला आमच्या सगळ्या मुलांना टोचतील ते इंजेक्शन. अरे तेव्हा गावात साथ आली होती, आता काय नाही करणार ते. ते बघ आले डॉक्टर. इमल, अगं ए इमल. काकू आहेत आपल्या, काय घाबरतो? हा काकू. हा म्हणलं डॉक्टर आले, दाखव. तरी म्हणला हा. या डॉक्टर.
या. काय आजी? बघू, नाडी बघू. काय आजी, कशी काय तब्येत? हा बरं वाटतंय का आता? हा आता वर जायचे दिस आले आमचे. वेळेवर औषध घेताय ना? होय की, तीच देते की. घेत्यात. श्वास घ्या. अंगात थोडी कणकण आहे. मी सध्या एक इंजेक्शन देतो. इंजेक्शन देणार आहेत? गाई ग. मग नीट खात पण नाहीत येळेवर. दुखलं का? थोडा ताप आहे अंगात, पण बरं वाटेल. तू बरोबर बोलत होता. तुला म्हणलं होतं की. चला मुलांनो, आज 7वीचा निकाल. नवनाथ केशव गरुड उत्तीर्ण. प्रकाश नारायण गरुड उत्तीर्ण. पक्या, तू तर कमाल केली राव, चक्क पास झालास. मला वाटलं हे बेन यंदा काही पास होत नाही. कॉपी केली असेल. सुनील शांताराम ढमाले अनुत्तीर्ण. सोन्या उभारा. लावलेस का दिवे? अरे घोड्या, तुझ्या बरोबरची मुलं गेली हायस्कूलमध्ये, तू अजून 7वीतच गटांगळे खातोयस. मी काय करणार गुरुजी, तुम्ही मला पासच कराय ना. अरे पेपरात काय लिहिशील तर पास होशील ना तू. बस गदाड्या खाली. बाळासाहेब लक्ष्मण धुमाळ उत्तीर्ण. कैलास राजाराम गावडे उत्तीर्ण. इमल, अगं चहा झाला की नाही बाय? आणते. अहो आणतच होते. अरे वा इमल. घे बाय. आका, काय तुझा नातू पास झालाय. पास. अरे होणारच. नातू कुणाचा आहे त्यो? मग पण एक सांगू का आका, काय आताच शिक्षण ना पहिल्या पारमान नाही राहिलं. म्हणजे आमच्या वेळेला कशी पावकी निमकी होती. आता गंमत बघा. ए बाळू, 11 पाव किती सांग? ते आता नाही आम्हाला अभ्यासात. तू ग बैसर, जुन्या जमान्यातले प्रश्न काय विचारतोस त्याला? बरं नाही विचारत, पण आजकालची पोरं आमच्यापेक्षा कमीच हुशार. मग तुम्ही सांगा बरं, 169चा वर्गमूळ किती? 169 म्हण. ए इमल, अगं किती बुकणी ही चहा मध्ये? एक तर फुक्कटचा चहा प्यायचा, मन भुकणी. ए माझ्या बहिणीकडे हक्काने चहा प्यायला येतो. काय अक्का, बरोबर का नाही? होय रे बाबा. तिच्या पेन्शनवर तर चाललंय सगळं. चहा पिण्यासाठी अशा कितीतरी बहिणी मानून ठेवला रे तू. मधी मधी वटवट करू नका अक्का. माझं ठरलं, आजपासून ही माझी बहीण नाही. नाही तर नाही. नाही म्हणशील आणि परत येशील लांडा घोळायला. मी अहो कळलं का तुम्हाला? ते तात्या सावकार गेले. तुला सांगतो, मी घेतलेल्या 2-5 रुपयाचा हिशेब कधी तात्याने ठेवला नाही. अरे मामा, तुझ्या हक्काचा चहा मात्र बंद झाला रे. अरे काळी काय, तू बोलतो काय? इथं तात्या गेले, त्यांनी तुला चायची पडली आहे.
धाकटीचा लय जीव होता तात्यावर. अक्का आली का? नाही आली अजून, तिचीच वाट बघतायत. काय करतात ते काय माहिती. निलगिरीचा पाला येतो, तो पाला प्रेताला लावला ना की काय वाजबीस लागत नाही. लेकी बाळी लई लांबून यायच्यात ना. पाणी पे. आय आय ए बाबू थांब ना जरा. बस की रे माझ्याजवळ. अगदी बापावानी नाकनक्षा आहे बघ तुझा. तुझा बाप गेला तुझ्या आईला सोडून, पर तू मात्र सांभाळ र तिला. हो. तिला अंतर देऊन. आता माझा काय भरोसा राहिला नाही बघा. लढू नको ना आजी, मला पण लढणं येते. अरे वैर, अरे मी कवाचीच गेली असती, पण माझा जीव तुमच्या दोघात गुंतलाय र. काय करू आजी? मी गेल्यावर तुमचं कसं होईल र? कसं होईल? आजी नको बोलून असं, मी आईला बोलून आणू. नग नग, आता फक्त माझ्याजवळ बस र राजा माझ्या. हे बघ, शिकून खूप खूप मोठा हो र, खूप मोठा. हा आजी, मी खूप शिकणार, खूप मोठं बनणार आणि आईला काम पण करू देणार नाही. शाबास, असा शाण्यासारखा वागावं बाळ. आई बरं झालं तू आलीस. काय झालं तुला रडायला? बघ ना आजी काय पण म्हणते. काय हो आत्याबाई? काय नाही ग इमल, आता माझं जायचं दिवस जवळ आलाय बघ. मरण काय कोणाला सांगून येतं का? आता तात्यांचं असं होणार कोणाला माहिती होतं? नका असलं बोलू. आता आपला बाळू हायस्कूलला बी जाणार आहे. हा गाई, उद्याच फॉर्म येणार आहे मला हायस्कूलचा. असं? मग तू अतुल बरोबर जा, फॉर्म घेऊन ये. अतुल दादा, तू काय नाही शिकलास रे शाळा? कोण मी? आईला मी काय शाळा शिकणार? आपलं शेत भलं आणि आपण भलं. आपलं मनत नाही लागलं बघ तिकडे. अतुल दादा, ते बघ मग आली. कुठे? काल मंदिरात भजन होती, तू नव्हती आली ना. तिथं आतल्या बी आला होता. येऊ दे, बघू नको तिच्याकडं. चायला फटके खायचे तुला. ए चल. अरे मग तो बघ अतल्या. चल चल सांग ना त्याला, गाडी थांबवायला सांग. तो हिरो आहे ना, तो तुला बसायचा आहे ना त्या बाजूला. सांग ना, सांग सांग. ए बाळू, थांबव. ए थांबे. अरे थांबव की गाडी. चल. आम्हाला सोड ना मंदिरा पोतर. बसा. काय रे बाळू, कुठे निघाली बैल? 8वीचा फॉर्म आणाय हायस्कूलचा. मग एक आणणारेस की 2? एक. चल दादा. हा चल. चला रे बाईलांनो, मशीन घेऊन. आईला दमले बाईले, लय वजन झालं वाटतं. जाऊ दे. शिक्षणाशिवाय खरं नाही बाबा. नोकरीच मिळत नाही. मी आलो जरा ते फॉर्मचं बघू ना. हो. आठवीचा फॉर्म द्या ना.
मी आला. हा हा मी आला. हा येतो. नीट ठेव. अरे वडगावच्या जत्रेत 3रा नंबर आला होता आपल्या बैलगाडीचा. हा तुझ्या बैलावर लय जीव आहे रे. मग खिल्लारी जोडी आहे आपली. गाई ते मस्त हायस्कूल आहे. 2 मजली जिन्याने वरी जावं लागते आणि खेळायला पण लय मोठं मैदान आहे. हा फी काय म्हणले शाळेची? 160 भरायचे ऍडमिशन साठी. 160? तुझी फी, वया, पुस्तक, दप्तर, शाळेची कापडं, लयच खर्च होणार आहे या महिन्यात. घे भात घे. आई आज पण नुसता भातच केला म्हणजे आजीची पेन्शन जवळ आली वाटतं. परवा दिवशी होईन आजीची पेन्शन. मग बाजार भरू आणि तुझ्या शाळेच्या फीचं बघू. ह ह म्हणजे परवा आत्या पण येणार असेल. एक वेळ तुझ्या आजीची पेन्शन उशिरा येईन, पण तुझी आत्या आहे ना, तो फॉर्म बाजूला ठेव बघू आणि जेवून घे आधी. आई तू पण बसणार जेवाय. आधी आजीला वाढते, येते मी. धरा. नग ग खरंच नग नग. खाल्ल्या बिगर कसं चालेल? लहान लहान घास घ्या. तरी पण नगच ग. किती माया करशील ग, किती माया करशील. माझ्या उमेदीच्या काळात मी मात्र तुला लय छळलं ग, लय छळलं. हे बघ त्याचीच फळं भोगतेय ग मी. जाऊ द्या हो. नाही ग बाई. झालं गेलं, गंगेला मिळालं. जरा हात लयच दुखायला का आज? उचलच ना. एक तर दरड्याखाली जात नाही काही. काय करू सांग? वस्तारास करून घ्यायला तुम्ही. खरंच नको बाळा. इमल, इमल. इमल, हे इमल. म्हातारीला डोळा लागलाय. शांत झोपली आहे ती. काही कमी असं झालं तर सांग बर का. इमल येतो बर का. हा काका. इमल येते ग मी. जाग सुदच आहे. हा काय लागलं तर सांग. सांगते.
काय झालं? पाणी पाहिजे का? देते. अहो मागायचं ना. सांडलं बघा पाणी सगळं. उठा उठा आता. आत्या आत्या काय बाई करू? डोळे किती वर घ्यायला या. अरे बाळू. आत्या 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 हो आत्या. हो असं काय करता? आत्या ए ए बाळू हे मग कसं करायला? ए बोलवून आण. एकशे 60 भरायचे ऍडमिशन साठी. ते मस्त हायस्कूल आहे. 2 मधली जिन्याने वळी जावं लागते. परवा दिवशी होईन आजीची पेन्शन. मग बाजार भरू आणि तुझ्या शाळेच्या फीचं बघू. तो आपला डामाल्याचा म्हातारा असाच ना. पेन्शन यायची होती, गेला ना मरून पेन्शन बुडवून. निलगिरीचा पाला येतो. तो पाला प्रेताला लावला ना की काय वासबीस लागत नाही. लेकी बाळी लई लांबून यायच्यात ना. काय बी कर पण माझ्या बाळूला शिकव ग. त्याला मोठा माणूस बनव. मोठा माणूस बनव ग. आई उद्या आपल्याला तालुक्याला जायची की. आई तू काय म्हणून रडालीस? बाळा आपली आजी गेली रे. आजी देवा घरी गेली. रडू नको रडू नको बाळा. ऐक ऐक माझं. आजीला वाटत होतं ना तू मोठ्या शाळेत जायला पाहिजे. आणि उद्या आजीची पेन्शन आहे. तर बाळा आपण कुणाला बोलायचंच नाही आजी गेली म्हणून. कुणालाच नाही सांगायचं. कळलं का तुला मी काय म्हणले? नको कोणाला सांगायला बाबा आजी गेली म्हणून. रडू नको. कोण आहे? मी हाय काकू. कपास हे काकू आहे. कपास रडू नको. आले काकू. कपास म्हातारी कशी आहे ग? हाय काकू बरी आहे. मग दवाखान्यात नाही न्यायचं का? नाही बरी आहे. ते झोपल्यात. तू आंघोळ नाही केलीस का ग? अहो केली ना. मग साडी नाही बदलली? हा ते वाढलीच नाही कालची. बरं तो का रडतोय ग बाळू? ग बाळू म्हणलं सकाळी सकाळी काय झालं त्याला? ते चाट बटर मागत होता. नाही म्हणलं तर रडायला लागला. आहेत माझ्याकडे मी आणून देते. नाही नाही काकू मी चहा चपाती दिली त्याला. पोट भरलं असन. बरं भात ठेवलेत भरडायला. जाऊन पाहते जरा. हा हा बाळू ग रडू नको. कशाला रडायला लागला मोठ्यानं? काकूंना कळलं असतं ना. आजीला वाटत होतं ना तू मोठा माणूस व्हायला पाहिजे. मी तुझ्यासाठीच करायले बाळू. ऐक मी आता रानात जाऊन निलगिरीचा पाला घेऊन येते.
तू इथं आजीपाशी थांब. मी नाही एकटा बसणार इथं, मला भीती वाटते. असं काय करायला बाळू? मी पण येईल तुझ्यासोबत. मग तू बाहेर बस, मी दार लावते, कडी घालते. कोण आलं तू सांग आजी झोपली म्हणा. हा, रडायचं नाही. येतो, चल. काय रे बाळू, दाराला कडी का लावली? आई कुठे आहे तुझी? आई लाकडाने गेली रानात. होय. आजीला बरं आहे का आता? हा बरं आहे, आता झोपली ती. बरं चल, दार उघड. आजीला मटणाचं आळणी पाणी आणलंय. द्या मला द्या. गरम आहे नाही, रे. मला द्या. अरे तुला नाही काय होत भाजल भाजल. बरं चल, मी ठेवते. पाडशील र, गरम आहे, पायावर पडत. चल बरं. म्हातारी काल लय सिरियस होती. काय झालंय की? काय झालंय र? झोपले काय? हा, सांगितलं की झोपली. बरोबर बघू तर दे. हा, झोप लागली आहे वाटतं म्हातारीला. नाही, झोपू द्या. राहू द्या झोपू द्या. वहिनी, दचकले की मी. अगं बाई वहिनी. होय, एकदम सकाळ सकाळ. अगं मटणाचं आळणी पाणी केलं होतं म्हणून म्हातारीला घेऊन आलते. जा रे, ठेव जात. अरे अगं तू तर लाकडाण्याला गेली होतीस, लगेच कशी आलीस? हा, गेलते पण कुणीच नाही ना बरोबर. मग आले माघारी. हे काय आणलंय पिरवटात? चिसाडीची भाजी आणली. होय का? झोपच लागली. अगं ती पिंगळ्याची सुमी आहे का? ती बाळातपणाला आली होती. असं का? हा, तू येतेस का संध्याकाळच्याला? आपण दोघी जाऊ की आपण दोघी. बरं, ती म्हातारी उठल्यावर तेवढं आळणी पाणी द्या. येते मी. आई सांच्याला जाऊ आपण. हा, जाऊ ना. परमेश्वर काय करून घ्यायला माझ्याकडनं. बाळू. हा, रम्याच्या घरी जाऊन सांगून ये जा. आई कामाला येणार नाही म्हणा. हो. नाहीतर कोणतरी विचारायला यायचं. जाताना दार वडून घे. एक सांगू का, आपल्या वेळचं काय राहिलेलं नाही. आपल्या वेळचं शिक्षण कसं असं होतं. बोर्डाची उत्तरं कशी एक मिनिट बघा. बाळू बाळू बाळू, इकडे 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 इकडे. काय? एक कोडं घालू उत्तर देशील? अरे ए बाबा, ऐकतं खरं. हे बघ, 3 मुंग्या अशा रस्त्याने चालत असतात. त्यात ती पहिली मुंगी म्हणते माझ्या मागं 2 मुंग्या आहेत. दुसरी मुंगी म्हणते माझ्या मागं 2 मुंग्या आहेत. तिसरी बी म्हणते माझ्या मागं 2 मुंग्या आहेत. कसं काय सांग? मला नाही माहिती. अगे, त्याला एवढं बी माहिती नाही. त्या मुंग्या अशा गोलात फिरत होत्या. अय बाळू, चल शात. नाही, नको, मला आज काम आहे. आला मोठा कामाचा. चल, येताना कुल्फी देतो तुला. नाही, नको. हा, जा मग. काय झालं काय माहिती? बाळू, ये की खेळायला. नको मावशी, आई आज येणार नाही कामाला. आजीची तब्येत बिघडली. बरं बरं, पण उद्याला पाठवून दे. बाळूस ना. हो. चल, सांगितलं का? हो, सांगितलं.
काय झालं रे? काही नाही. वहिनींनी मटणाचं आळणी पाणी दिले, जा पी जा. नको, मला नाही भूक. आता भूक नसायला काय झालं? सकाळपासून अन्नाचा दाणा नाही पोटात. बघू काय? मी बघते, तू आज जा पी जा पाणी. आले. काय ग दिवसा ढोळ्या दाराला कडी लावून बसलीस? मांजर आलती, म्हातारीला पाणी बी पिऊ दे ना. हा. मग हा काढली आणि दार लावून घेतलं. बर. हिमल, म्हातारी कशी आहे का आता? हाय, बरी आहे काका. नाही, तालुक्याला निघालो होतो ना, म्हणलं म्हातारीची का औषधं आणायची असतील तर सांग. आता कसं आहे, उद्या पेन्शन बी होईन ना. मानू तुम्ही या जाऊन. वय चला चला. हा. कोण आहे? मी बबन. मामा, ते चहाची बुकनी संपली. काय हिमल, मी फक्त इथे चहा प्यायला येतोय वय. काय नाही, रातच्याला अक्काची तब्येत बिघडल्याचं कळलं म्हणून बघायला आलोय, बाकी काय नाही. बरी आहे. अगं पण दरवाजा उघड ना. ए बाळू, आले. काही एवढा उशीर? बरी आहे. अगं पण आतमध्ये येऊ देशील का नाही? पिकलं पान आहे, कवा गळल काय सांगता येत नाही. जिथे आहे तोवर बघन म्हणतो मी, बाकी काय नाही. कशी आहे बघूया. अक्का, हिमत कसला वास येतोय? निलगिरीच्या पानावानी. ते काय ग? मलाच खोकला सर्दी ते झालत. पाला केलता निलगिरीचा. तर झालं का बघून? आता उद्याच्याला पेन्शनिन मग तवा करंचा. काय हे हिमल, चहाचं काय घेऊन बसलीस? पहिल्यांदा अक्काला बरं होऊ दे, मग पिऊ चहा. हाय, बरं आहे. ते रातभर जाग्या होत्या ना, या ना, त्याच्यानी मग आता डोळा लागला असेल. काळजी घ्या, पण चौथाला सांभाळ. काय लागलं सवरलं तर हक्कानं हाक मारायची. बबन मामा आहे तुझा. हा हा. अरे देवा. आई, मला भीती वाटते. कसली? मेल्यावर माणसाचं भूत बनते ना. तसं काय नसतं. गप झोप बघू तू. मग मी त्या बाजूकडून झोपू? ये इकडं.
ऐक आई आजीला कवर असं ठेवायचं? अरे जरा हळू बोलला तर. उद्याची पेन्शन इस्तवर ठेवू. मग सगळ्यांना सांगायचं आजी मेली म्हणून. सांगू. तू झोप बघू आता, झोप. आई तूच म्हणतेस ना खोटं बोलणं चुकीचं असते म्हणून. अरे बाळू, खोटं बोलणं कधी बी वाईटच, पण कवा कवा माणसाच्या चांगल्यासाठी खोटं बोलावं लागतं. आई आजी जिवंत आहे. हात आलाय, मी आता बघितलं. हे गप, काय नाही, ते मांजर होतं गोधडीत. तू झोप बघू, गप झोप. बाळू, हे बाळू, उठतो का? हे बघ, चहा बटर घे आणि अतुल बरोबर जाऊन बँकवाल्या तुकारामला घेऊन ये. हो. हा, चला उठा. ए चल. हा चा हा रर. चला उठवा आजींना. हा. अंगठा घेऊया. हा घेऊया ना. आणा. हा? बसा की. कशी आहे तब्येत आता आजींची? हाय, औषधं लई असत्यात, झोप लागती. बसा की, चहा घ्या. हा. बाळू. हा. अरे आला पण. अंगठा देऊया ना. तुकाराम आलेत, अंगठा देऊया. तू काय इथं उभा आहे? हो बाजूला. ए बाजूला हो. हे दे त्यांना, धर. आणि जा त्यांच्या बरोबर. ठेव खाली का बशी. तो येईल तुमच्या बरोबर. जातो घेऊन. हा, हं? हा. चल, काळजी घ्या आजींची. हा, हं? हा. चल. बसा. झालं काम? नाही आई, आज नाही भेटणार पेन्शन. आता मग? ते म्हणले उद्या मी आण. अरे देवा,
देव तरी किती आपली परीक्षा बघणार आहे रे. मग आजीला आज पण असंच ठेवायचे. हळू फुल बाळू. तू रम्याच्या घरी जाऊन सांगून ये जा. हो. म्हणा आज पण आई येणार नाही. काही काका परत आल्यात. अग बाई मी जाऊ काय? तू जा. तांदूळ दळायचे आहेत ग घावण्याचे. असं का? हा. पण माझ्या जात्याचा खुटा सैल झालाय. करते की मी. असू दे की करू आणि परत कधीतरी. उद्याच करायचे आहे सकाळच्या पारी घावणं. म्हातारीचा डोळा लागला होता. असू दे की काय त्यात एवढं. चल. थांबा मी आले. तुम्ही इकडे या काकू. अगं असं काय करते? ना इकडं मी ठेवते. बसा की इकडं. इकडं बरं चल. बसा बसा काकू. अगं खुट्टा तर घट्टच आहे की. हाय ना खुट्टा चांगला. अगं आता तर म्हणली होतीस ना खुट्टा सैल झाला म्हणून. सैल झाला वय? काय काय तरी घट्टच आहे. हा. अगं पुसाय बिसाय न ग काय. लागली लगेच तांदूळ घालाया. घ्यावं कमी पुसून त्या इकडं. अगं पुसलं ना वकास. तुझं लक्ष नाही ना आज. चला चला घाल तांदूळ घाल आता. अगं बाय मुख्याने जातं वड नये. गाणं म्हण की एखादं. नाही काकू आज तुम्हीच म्हणा. अगं मी कधी म्हणते तूच तर गाणं म्हणाया पुढं पुढं करतीस. नको काकू तुम्ही म्हणा. अगं टाक ग बाई म्हण गाणं. म्हणते म्हणते. म्हण. अग्नी जळतो वल्ला चाफा. चाफा जळतो वल्ला चाफा. नको रडूस येड्या बापा. रडू नको येड्या बापा. अग्नी जळतो वल्ली जाई. जाई जळती वल्ली जाई. अगं वडकी. नको रडूस येड्याई. आई रडूस येड्या. अगं काय होतंय? अगं काय झालं? तुझा कंठ दाटू बाई. का रडतीस? माझा कंठ दाटू. नको रडू ग येड्यावानी. काय झालं तरी सांग. काय झालं? माझी आई गाणं लय चांगलं म्हणायची. तिची आठवण आली काकू. असं असं. आई. अगं नको न रडू बाई. नको रडू ग. नको ग नको नको रडू ग. तुझा कंठ आता राहू दे का? राहू दे राहू देते. कोण आहे? डॉक्टर आज येऊ का? नमस्कार. कशी काय तब्येत आहे आजीची? हाय हाय चांगली. नाही म्हणजे जरा उठवता का त्यांना? आता आलोय तर तपासतोच. अहो कशाला तुम्हाला पण त्रास. असू द्या डॉक्टर यावेळी. उठव की तपासणी होऊन जाईल ना. हा बघू दे ना मला. नाही, नाही. आता मी डायरेक्ट पुढच्या मंगळवारीच येणार ना. मी काय म्हणत होते. हो डॉक्टर. या म्हातारीला राहू द्या. त्या गणपतीच्या बापाला साप चावलाय. लई तोंडातनं फेस येतोय. चला पटकन. चला चला. हो चला पटकन. हो चला चला चला. आजीचं जेवण झालं का रे? हो आताच झालं. खीर आणली आजीसाठी. द्या मी देतो. तुला नाही मिळणार. आजीला देणार. आई कुठे? आई. अगं म्हातारी उठकी. किती वेळ झोपायचं ग? इमल. अगं म्हातारी गेली की.
म्हातारी तर परवा रात्रीलाच गेली का, पण उद्याला तिची पेन्शन होणार आहे, म्हणून मी कोणाला बोलले नाही. मला माफ करा काकू. अगं मी तुम्हाला सांगणार होते पण तेव्हा मला कधी माफ करणार नाही काकू. आमची म्हातारी गेली हो. मी तुम्हाला सांगणार होते पण पेन्शनच्या पैशाचा मला मोह पडला हो. मी तुम्हाला सांगणार होते काकू. मला सांगितलं असतंस ना तर मी आधी कोणाला बोलले नसते ग, आणि बोलणार बी नाही. आणि आपण हे पेन्शन मिळेपर्यंत कोणाला बोलूया नको. कुणाला सांगू नाही 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 उद्याच्या दिवस तेवढं का नाही, मी अजिबात कुणाला सांगणार नाही. कुणाला सांगू? नाही, यो, याला शाळेला नाही, जायचं. नाही नाही, आपण कोणाला बी सांगायचं नाही हे. कुठं बोलू नका काकू. नाही नाही, कुठेच नाही बोलणार ग. गप गप बस ग बस, गप्प बसा गप्प बसा. मी कुणाला बी सांगणार नाही. हे बघ इमल, तुझी परिस्थिती कळते ग मला. माझं नवीन लग्न झालं होतं, सासरी गेले. नंदा लई लांबून यायच्या होत्या. त्यावेळेस असे फोन बी नव्हते ना माणूस गेल्याचं सांगाया. त्या प्रेताची अशीच राखण करायला लागायची ग. हे काय नवीन आहे मला आता. मनाने खचून जाऊ नकोस, मग मनाला लावून घेऊ नकोस ग पोरी. बाळू, बाळू, ए बाळू, बाळू, ए बाळू. 2 दिवस तुम्ही मला असंच ठेवलं. आजी असंच ठेवलं. आता मी बघ काय करते ते. चल चल, तुला माझ्या बरोबर घेऊन जाते. आजी सोड की आजी. आजी सोड की आजी. आजी आजी सोड मला आजी. आजी सोड. आजी काय झालं हो याला? हे उड बाळू. काय रे? आई मला लई भीती वाटली. भीती? अरे आम्ही इथं आहे ना तुझ्यापाशी. आई आजी तर भूत बनले. असं बोलू नये. हे बघ आजी इथंच आहे. हे बघ आई, मला काहीतरी पडलंय, म्हणजे भूत आहे. काही नाही रे, भांड पडलंय. आई मला लगवीला जायचे. चल. येते मी पण. इमल, ए इमल. काकू, अहो काकू, काका आल्यात. काका थांबा काका.
काय हो काय झालं? काय ग रातभर इथेच थांबलेस? अहो सकाळचं तरी घरी यायचं नाही वय? हा काय ग म्हातारी कशी? काय नाही रातभर जागीच होती, आता डोळा लागलाय. बर बर. काका बरं झालं आला. मी तुम्हाला सांगणारच होते. तेवढा अतुल संघ जाऊन म्हातारीच्या पेन्शनचे पैसे आणता का? वय जातो की. हा. तुझं काय? तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. लवकर ये. हा. काकू पाला लावू का परत? हा लावा, मी लावते. तू बस इथंच. लावता? झोपलंय ना. धरा. हा मी लावते. कोण आहे? मी वहिनी मी. वंस अयगो नेमक्या आल्या बघा आज. आता थांब थांब थांब. पेन्शनीचा दिवस आहे ना. तुम पाला ना पाला. हा मी पाहते, मी करते काहीतरी. कशी आहे आईची तब्येत आता? अगं रातभर झोपलीच नव्हती, आता कुठे डोळा लागलाय. मी ऐकलंच होते की रातभर. आणि बाळू का इथं झोपलाय? त्याला बरं नाही वंस. मी मग चहा ठेव की. चहा टाकला असता पण बुकनी संपली ना. मग चल माझ्या घरी, तुला पाचते की चहा. अहो राहू द्या काकू, चहाचं काही नाही एवढं. नको मला चहा. अगं चल ग माझ्या घरी, तू तरी कधी येते? अहो नको राहू द्या एवढं. जा त्याला काय. मग काय लहानपणी लई लई वेळ माझ्याकडे यायची ती. अहो काकू राहू द्या, चहाचं काय एवढं. चल ग चल. ही आपली शेवटची पेन्शन भेटेल ना? मी पण काम करून शिकल, शेतात जाईल, तू म्हणशील ती करील. इकडे ये. तू नको एवढा विचार करू बाळा. तू लय बुक शिक, चांगला अभ्यास कर. हा करतो. तर आपल्या आजीला बरं वाटेल का नाही? नको बाबा काळजी करू, मी आहे ना. बघतो का? हे घे. हे बघ.
शाळेला. ए थांब. आई तिथं आम्हाला खाली नाही बसावं लागणार. बाकडे आहेत आम्हाला तिथं. असं का? हा. पहिले बाकड्यावर बसायचं, नीट अभ्यास करायचा काय. आजीला नमस्कार कर. जाऊन ये जा. हो. काय झालं? पाया पडायचं राहिलं. मोठं बाळू. जा.